यजुमित्र स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आपण इंग्रजी व्याकरण यावर या अगोदर बरेच व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डिग्री या टॉपिक वरती बघायचे आहे. या अगोदर आपण डिग्रीवर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये आपण फक्त सुपरलेटिव्ह पीडी चे रूपांतर सीडी मध्ये व सीडी चे रूपांतर पीडी मध्ये कसे करायचे हा प्रकार बघितलेला आहे. त्यामध्ये तर आपल्याला आज सुपरलेटिव्ह डिग्री चे रूपांतर पीडी व सीडी मध्ये कशा प्रकारे करतात ते आज आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत बघायचे आहे. तर जर समजा आपल्याला सुपरलेटिव्ह एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये वाक्यामध्ये द प्लस विशेषण प्लस ईएसटी आले असेल तर ईएसटी आले असेल तर त्याची रचना कशा प्रकारे केली जाते ते आज आपण बघणार आहोत. तर एसडीच्या वाक्यामध्ये दोन प्रकारच्या रचना असतात. एक ही रचना असते आणि एक दुसरी वन ऑफ द प्लस विशेषण आणि त्यालाच प्लस ईएसटी हा प्रत्यय लागलेला असतो. तर आपण या व्हिडिओमध्ये द विशेषण ईएसटी या प्रकाराबद्दल पाहू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण वन ऑफ द ची रचना वेगळी असते त्याबद्दल बघू. तर हा भाग एसडीच्या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये आपल्याला द विशेषण ईएसटी आलेले असेल. एक उदाहरण पाहू आपण की जर समजा आपल्याकडे एक असं वाक्य घेतो मी की मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र असं वाक्य घेतलं आपण. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र. तर दिलेल्या नियमानुसार आपल्याकडे द आलेला आहे, विशेषणाला ईएसटी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य आपलं एसडी मध्ये आहे. मग एसडी मध्ये जर वाक्य दिलेलं असेल तर त्याची रचना दोन्ही मध्ये होत असते. कॉम्पॅरेटिव्ह डिग्री सीडी मध्ये सुद्धा त्याचं उत्तर तयार आपल्याला बनवता येतं आणि त्याचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सुद्धा आपल्याला रूपांतर करता येतं. आपल्याला दोन्ही मध्ये काय बदल होतो तो आपण या बघू आपण आता. तर आपल्याला जर वाक्य सीडी मध्ये बनवायचं असेल तर मुंबई जशाच तसं ठेवू, त्यानंतर इज, आता हे द काढून टाकू आपण. आपल्याला सीडी मध्ये रूपांतर करत असताना विशेषणाला ईएसटी काढून आपल्याला ईआर हा प्रत्यय घ्यायचा असतो. मग बिगेस्टच्या ऐवजी आपण घेणार बिगर. त्यानंतर आपल्याला वापरायचे आहे द्यान एनी ऑदर. जर तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य कॉम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं असेल तर द्यान एनी ऑदर द विशेषण ईएसटी आल्याच्या नंतर वापरायचे आहे. द्यान एनी ऑदर आणि त्यानंतर आपल्या वाक्याचा उर्वरित भाग सिटी इन महाराष्ट्र असं आपल्याला बनवायचं आहे. आणि जर आपल्याला आता त्याच वाक्याचे रूपांतर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचे आहे तर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला रूपांतर करत असताना वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला नो ऑदर घ्यायचे आहे. नो ऑदर. त्यानंतर काय करायचे, त्यानंतर एनी ऑदरच्या समोरील भाग आपल्याला अगोदर घ्यायचा आहे. मग एनी ऑदरच्या समोरील भाग कोणता आहे, नो ऑदर सिटी इन महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचे आहे. आपल्याकडे क्रियापद आलेले इजला इजच ठेवा. त्यानंतर आपल्याकडे विशेषण जे काही असेल तर त्याला ऍज मध्ये ठेवायचे. मग ऍज, बिग, ऍज आणि आता आपला जो काही उरलेला भाग आहे वाक्याचा करता तो शेवटी घ्यायचा आहे मुंबई. मग इथे लिहायचे आपले मुंबई. तर हे अशा प्रकारे आपल्याला नो अदर सिटी इन महाराष्ट्र इज ॲज बिग ॲज मुंबई अशी रचना आपली पॉझिटिव्ह डिग्री मध्ये होईल आणि कॉम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन महाराष्ट्र
अशा प्रकारे आपल्याला 2 उत्तर याचे मिळतात. पण एक रचना करत असताना आपल्याला सीडीच्या वाक्यामध्ये द्यान एनी ऑर्डर आणि पीडीच्या वाक्याची सुरुवात आपल्याला नो ऑर्डरने करायची आहे. इथे निगेटिव्ह पॉझिटिव्हचा काही संबंध नसतो, नकारार्थी बनवायची गरज नसते. तर अशा टाइप मध्ये आपल्याला वाक्य बनवायचे असतात. आपण अजून एक उदाहरण बघू. पुढील उदाहरण आहे दुसरं आपल्याकडे. Elephant is the fattest animal. असा प्रश्न आहे आपला. तर आपल्याकडे द आणि ईएसटी आलेला आहे. आपल्याकडे हे सीडी मध्ये करत असताना आपल्याला सुरुवात जशाच तशी करू आपण. एलिफंट इज द आपल्याला कॅन्सल करायचे आहे आणि इथलचं ईएसटी काढून फॅटर ER लावले फॅटर. त्यानंतर ठरल्याप्रमाणे द्यान एनी ऑदर आपल्याला वाक्यामध्ये वापरायचे आहे. फॅटर द्यान एनी ऑदर आणि उर्वरित वाक्याचा भाग ॲनिमल आपल्याला एवढं घ्यायचे आहे. हे झाले आपले सीडी मध्ये रूपांतर. आता आपल्याला पीडी मध्ये रूपांतर करत असताना वाक्याच्या सुरुवातीला काय करायचे आहे? नो ऑदर घ्यायचे अगोदर. नो ऑदर. त्यानंतर एनी ऑदरच्या समोरील काय भाग आहे आपल्याकडे? फक्त ॲनिमल. ॲनिमल. त्यानंतर क्रियापद आलेलं कोणतं? इज. आता आपल्याकडं फॅटेस्ट, फॅटर, आता फॅट. मग ॲज फॅट, ॲज कोणी करता जे असेल तो घेऊन टाका एलिफंट. अशा प्रकारे आपल्याला सुपरलेटिव्ह वाक्याचे पॉझिटिव्ह आणि कॉम्पॅरेटिव्ह मध्ये रूपांतर करता येते. तर हे 2 वाक्य झालेले आहेत आपले. अजून एक आपण वाक्य पाहू. तर पुढील वाक्य आपल्यासाठी 3ऱ्या नंबरचं. पॅरेंट्स इज द बेस्ट रोल मॉडेल असं वाक्य आहे. तर आपल्याकडे इथे बेस्ट म्हणजे बेस्ट हा गुड, बेटर आणि बेस्ट आणि द तर आलेलंच आहे. मग आता आपल्याला सुरुवातीला हे एसटीचं वाक्य आहे, हे ईएसटी वरून लक्षात येतं. मग आता आपल्याला सीडी मध्ये रूपांतर करायचे. सीडी मध्ये करत असताना पॅरेंट्स इज लाईज द आपलं कॅन्सल होईल. बेस्टच्या ऐवजी आपल्याला आता बेटर घ्यायचे आहे. बेटर. त्यानंतर आपलं काय आहे? ठरल्याप्रमाणे द्यान एनी ऑदर. उर्वरित भाग रोल मॉडेल. हे झालं आपलं सीडी मध्ये रूपांतर. आता आपल्याला पीडी मध्ये रूपांतर करत असताना काय करायचे आहे की सुरुवातीला आपल्याला नो ऑदर घ्यायचे. नो ऑदर घेतले. नो ऑदर एनी ऑदरच्या समोरील भाग रोल मॉडेल. रोल मॉडेल. त्यानंतर क्रियापद इज. आता आपल्याकडे बेटर आहे तर आपल्याला बेटरच्या ऐवजी गुड घ्यायचे आहे. ॲज गुड ॲज पॅरेंट्स. अशा प्रकारे आपल्याला एसडीचं वाक्य आलं तर सीडी आणि पीडी मध्ये त्याचं रूपांतर करायचं असतं आणि खूप सिंपल मेथड आहे. लक्षात आली असेल तर आपण आज वाक्यामध्ये जर द विशेषण ईएसटी आलेलं असेल तर त्याची रचना सीडी आणि पीडी मध्ये कशा प्रकारे होते हे 2-3 वाक्यामधून आपण बघितलेलं आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण वाक्यामध्ये वन ऑफ द आणि विशेषणाला ईएसटी प्रत्यय लागलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे असते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत इथंच आपण थांबू. धन्यवाद.